नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. राहुल गांधी अधिकृतरित्या विरोधी पक्ष नेते आहेत. त्यांची जे सगळे पंटर आहेत आमच्यावरती नेहमी टीका करणारे, त्यांनी या गोष्टीची नोंद घ्यावी की आमची इच्छा असो किंवा नसो, ते प्रत्यक्ष अधिकृत संविधानिक पदावरती बसलेले आहेत आणि ते देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये वाटेल तशी जेव्हा बडबड करतात तेव्हा त्याची दखल आमची इच्छा नसली तरी, तुमची इच्छा नसली तरी घ्यावी लागते. अगदी आमचे एक अनलायझरचे कट्टर चाहते, आमचे ज्येष्ठ मित्र सुधीर पेशवे यांनी पण मला सांगितलं की कशासाठी एवढी तुम्ही त्याची दखल घेता आजची वसंतवाणी वाचून. तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ते संवैधानिक पदावरती बसलेले आहेत. आता काय प्रसंग काय घडला मी तुम्हाला सांगतो. संसदेमध्ये मला बोलू दिलं जात नाही सारखं त्याने आकांड तांडव करायला सुरुवात केली. माझा माईक बंद आहे, जेव्हा की हे सगळं बोलणं पण लोकांना ऐकू येते कारण की माईक चालू आहे. माईक बंद असण्याचा मुद्दाच नाही, यांना फक्त त्या नावानं गोंधळ घालायचा आहे. फक्त धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागितला, तो राजीनामा आला. प्रत्यक्ष सरकारने CJPच्या पोरांशी चर्चा करायची तयारी दाखवली, प्रत्यक्ष चर्चा केली. त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे शिक्षण व्यवस्थेमध्ये जे बदल करायचे त्याच्यासाठीचा टास्क फोर्स नंदन नीलकेणीच्या अध्यक्षतेखाली स्थापन सुद्धा केला. पेपर फुटीच्या बाबतीतलं, परीक्षांच्या बाबतीतलं जे विधेयक आहे तेही संसदेमध्ये आणलं. त्याच्यावरती मुद्देसूद चर्चा करायच्या ऐवजी नेहमीप्रमाणे भरकटल्यासारखं राहुल गांधी बोलत असताना इडियट असा शब्द त्यांनी वापरला की जो असंसदीय आहे. संसदेमध्ये एक यादी आहे की हे शब्द वापरायचे नाही. त्याच्यावरती संसदीय मंत्र्यांनी आक्षेप घेतला. त्यांचं ते सगळं वक्तव्य गाळण्यात आलं संसदीय कामकाजातून वगैरे वगैरे. हे सगळं लोकांनी आम्ही बघितलेलं आहे. मी अनलायझरच्या स्टुडिओमध्ये बसून तुम्हाला राहुल गांधीच्या बाबतीतला शहाणपणा सांगावा आणि तुम्ही तो गपचूप ऐकून घ्यावा अशी काहीही परिस्थिती नाही. तुम्ही सगळे जे 2 दिवसापूर्वी संसदेमध्ये काय आणि कसं चालू आहे सगळं पाहता. हे कमी पडलं म्हणून की काय, त्याच्यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषदेमध्ये घेतली आणि तेव्हा अकलेचे तारे असे तोडले की मला तिथं बोलू दिलं जात नाही म्हणून मी आता इथे बोलतो. काय चाललाय विषय सगळा. प्रत्यक्षामध्ये पेपर फुटी, परीक्षा पद्धती ह्या सगळ्याच्याच बाबतीमध्ये पूर्णपणे समूळ अशी सगळी चर्चा झाली पाहिजे, व्यवस्था बदलली पाहिजे. ह्याच्यासाठी एक तर दीर्घकालीन जे चालणार आहे त्याच्यासाठी टास्क फोर्स केला गेला. तातडीनं जे उपाय करायचे आहेत की त्याच्यात संबंधित जे सगळे लोक आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हावी, ती कारवाई झाली. ज्याचा तुम्ही मंत्र्याचा राजीनामा मागितला, जी खरं तर त्याच्यानं काही प्रश्न सुटणार नव्हता, पण तरी ठीक आहे म्हणलं ना, मी त्याची चर्चा करायचं कारण आहे. आम्ही पण पहिल्या दिवसापासून भूमिका घेतलेली की त्यांनी तातडीनं राजीनामा द्यावा. नैतिकता आहे ना, तो राजीनामा उशिरा का होईना, त्यांचं काही धोरण असेल तो आला. एवढं सगळं झाल्याच्यानंतर आता शिल्लक राहिलं काय. आणि ज्याची तुम्ही चर्चा अपेक्षित करत होता ते प्रत्यक्ष विधेयक संसदेमध्ये आलं. मग त्याही वेळी तिथे न बोलता मला कोणीतरी विद्यार्थिनीनं सांगितलं स्टुडंटचे प्रकार कसे, स्टुडंट आणि ते सगळं इडियट आणि बाकीचं सगळं तुम्ही सांगायला सुरुवात केली. काय चाललंय हे. संसदेची देशाची तिथे तुम्हाला तयारी करून यावं लागतं. तुमच्या समोर तेजस्वी सूर्यासारखा विरोधी सत्ताधाऱ्यांनी समोर केलेला जो प्रतिनिधी होता, तरुणांचा प्रतिनिधी आहे ना, तो एवढा तरुण खासदार तुमच्या समोर मुद्देसूदपणे तुमच्या सगळ्या नॅरेटिव्हचे चिरफाड करून टाकतोय. त्याला उत्तर द्यायला तुमच्याकडे साधा एक तरुण खासदार नाहीये आणि तुम्हाला तर स्वतःला काहीच बोलता येत नाही. हे सगळा देश बघायला लागला. आता जे 2 मुद्दे मला तुमच्या समोर आवर्जून सांगायचे, ते एक तर राहुल गांधींनी जो मूर्खपणा केला की मला तिथं बोलू देत जात नाही म्हणून मी आता पत्रकार परिषदेमध्ये बोलतो. पत्रकार परिषद संसदेला काय पर्याय आहे का. एका तरी पत्रकारांना उलट राहुल गांधीला विचारायचं होतं, अरे तुम्हीच मागणी केली होती राजीनाम्याची, राजीनामा आला. तुम्हीच मागणी केली होती विधेयकाच्या संदर्भात, तो विधेयक प्रत्यक्ष चर्चेला आलं. तुम्हीच मागणी केली होती की शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल झाला पाहिजे, टास्क फोर्स स्थापन झाला. काय पाहिजे म्हणजे नेमकं. आणि आत्ता प्रत्यक्ष तुमचं राज्य असलेलं तेलंगणा, तुमचं राज्य असलेलं कर्नाटक, तुमचं राज्य असलेलं पंजाब म्हणजे विरोधी पक्षांचं, आम आदमी पक्षाचं, हिमाचल, वेगवेगळ्या ठिकाणी फीज पेपर फुटीची प्रकरणं समोर आली. त्याच्यावरती तुमची काय भूमिका आहे मग आता. किंवा हे जे सगळे पंटर कॉंक्रोच जनता पार्टीवाले जे झुरळ आहेत, ह्या सगळ्यांनी एक तावातावानं जी भूमिका घेतली होती ना, आता जेव्हा पत्रकार त्यांना विचारायला लागलेत की तुम्ही आम आदमी पक्षाचे जे शिक्षण मंत्री आहेत पंजाबमधले, त्यांचा हरजोत सिंग सिद्धू काहीतरी नाव आहे त्यांचा राजीनामा घेणार आहात का.
तेलंगणाचे शिक्षण मंत्री की जे स्वतः मुख्यमंत्रीच आहेत ते रेवंत रेड्डी, त्यांचा राजीनामा मागणार आहेत का? त्याच्यासाठी तुम्ही काय आग्रह धरणार आहेत का? काही नाही. याच काळात केरळमधल्या निदर्शकांवरती पोलिसांनी अनन्वित अत्याचार केले. तुम्ही प्रश्न विचारला कधी त्याच्या बाबतीमध्ये? पोलिसांनी कसं काय मारहाण केली वगैरेचा असं काही आवाळून बोलायला लागले, तेवढे फक्त अर्धे मुर्दे व्हिडिओ दाखवायला लागलेत. पोलिसांना तो अधिकार कायद्यानं दिलेला आहे. जेव्हा जमाव हिंसक होतो आणि जमाव हिंसक झाला हे कसं काय, तर त्याचे पण पुरावे आहेत ना. दगडफेक झाल्याचे 100 म्हणलं ना, आणि बाहेर सगळे म्हणून 250 पोलीस जखमी झालेले आहेत. ते काय पोलिसांनी स्वतःवरती दगड मारून घेतले? स्वतःवरती लाठी हल्ला करून घेतला, जेणेकरून आपण पण कसे जखमी झालो ते जगाला दिसावं म्हणून. म्हणून म्हणलं की हा जो मूर्खपणा आहे, टोकाला गेलेला, आणि त्याला समर्थन करणारे लोक आहेत. राहुल गांधीचं भाषण, बरं मी सोडा काय बोलतो, तुम्ही तर ऐकलं सगळ्यांनी. अजूनही पहा, अजूनही ते यूट्यूबवरती उपलब्ध आहे. या सगळ्या भाषणामध्ये राहुल गांधींनी या सगळ्या परीक्षा पद्धती आणि शिक्षण व्यवस्थेबद्दलचे काही आमूलाग्र बदलाचे काही मुद्दे सुचवले का? एक मला तुम्ही सांग. एक मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. अगदी आधीपासून आम्ही ही भूमिका घेतली होती की ही अशी तुम्ही कागदावरची परीक्षा घेऊ नका. क्वेश्चन बँक दिलेली असते, त्याच्यामधून रँडमली कुठलेही 25 प्रश्न निवडून त्याची एक प्रश्नपत्रिका ज्या पोराने लॉग इन केलं त्याच्याकडे यावी, त्यानं ते सोडवावे. बाजूच्या पोरानं लॉग इन केलं की त्याला वेगळे काहीतरी 25 प्रश्न येतील. असे जो एकूण 1000, 2000, 3000 जे काही प्रश्नाचं तुमच्याकडे सेट तयार असेल, त्याच्यामधून रँडमली जो पोरगा प्रत्यक्ष, त्याच्यामध्ये पेपर फुटीचा विषयच नाही, हे तर प्रश्न सगळ्यांच्या समोर आहेत. अभ्यास करायचा तर ह्या 2,500-3,000 प्रश्नांचा करून ठेवा. मग ह्याच्यामध्ये पेपर फुटीचा विषयच येत नाही. आणि आत्ता नंदन निलकिणी समितीसमोर जेव्हा विषय आल्याच्या नंतर हे प्रस्ताव आहेत. मग ह्याच्या बाबतीत राहुल गांधी काही बोलले संसदेमध्ये? अजून एक फार चांगला प्रस्ताव मी तुम्हाला सांगतो की म्हणजे हे स्वतः प्रत्यक्ष तेजस्वी सूर्या संसदेत बोललेले आहेत. एका 3 घंट्याच्या पेपरवरती तुम्ही त्या पोराचं पूर्ण आयुष्यभराचं आकलन करणार? ह्याच्यापेक्षा परीक्षांचे मी तर एक खूप मागं प्रस्ताव दिला होता, आज तुमच्यासमोर परत ठेवतो ह्या निमित्तानं. ह्याच्यातलं काहीही राहुल गांधी बोललेले नाहीत म्हणून आम्ही त्यांना मूर्ख म्हणतो. 4थीची परीक्षा, 7वीची परीक्षा, 10वीची परीक्षा, 12वीची परीक्षा, असे तुम्ही 4 परीक्षा ठेवा. ह्या 4 परीक्षांचे गुण, त्याच्यानंतर तुम्ही अजून काही 2 परीक्षा वेळेवरती घ्या, काय घ्या, हे सगळ्यांचं मिळून सरासरी काढा. त्या वेळेवरची परीक्षा 1 नाही 2 वेळा घ्या वर्षातून, म्हणजे एकदा काहीतरी घेतलं चुकलं, ह्या सगळ्याची सरासरी केल्याच्या नंतर तुम्ही एक लिस्ट आउट करा यादी. ह्याच्यातले काही मुलं निवडा आणि त्याच्यातून जितके तुमचे प्रत्यक्षामध्ये जागा आहे त्याच्यापेक्षा एक 10% जास्त अशी मुलं निवडून त्यांच्या परीक्षा घेऊन मग ते प्रवेश फायनल करा. काय अडचण ह्याच्यामध्ये? आता तुम्ही एकदा 4थीची परीक्षा, 7वीची परीक्षा, 10वीची परीक्षा, 12वीची परीक्षा, अशा 4 परीक्षांमधले गुण तुम्ही सरासरी किती टप्प्यानं चालू आहे, किती काळपर्यंत चालू आहे, हे एकदा घेतल्याच्या नंतर त्यामुळे त्यांना वर्षभरातले त्यांचे प्रोजेक्ट, त्याचे मार्क, हे सगळ्याची सरासरी काढल्याच्या नंतर एक यादी तुम्ही मेरिट लिस्ट बनवा आणि त्या मेरिट लिस्ट पैकी जितक्या जागा आहेत त्याच्यापेक्षा 10, 15, 20% जास्त मुलं निवडून 50%, 150, म्हणजे 100 जागा असल्या 150 मुलं निवडा आणि मग त्यांची तुम्ही सखोल परीक्षा घ्या, त्यांचे इंटरव्ह्यू घ्या. काय करायचं ते करा. सगळ्या पोरांना 20 लाख पोरं त्या परीक्षेला बसले तर 3 तासामध्ये त्यांचं व्हॅल्युएशन करून मोकळं व्हायचं. हे कसं चूक आहे हे प्रत्यक्षामध्ये सत्ताधारी पक्षाचा तरुण खासदार संसदेत मांडतो आहे. आणि हे महान विरोधी पक्ष नेते असलेले जी मूर्खासारखी बडबड करतायत, तुम्ही फक्त त्याची तुलना करा. त्याच्यातलं एक राजकीय सगळे अभिनिवेश बाजूला ठेवा, दोघांच्याही बोलण्यातलं. तेजस्वी सूर्यासुद्धा मोदींनी कसं केले चांगलं, आमच्या काळात जागा कशा वाढल्या, बाजूला ठेवा तो विषय. त्यांच्या भाषणामध्ये जे मुद्दे आलेले होते ते हे राजकीय, किंवा 2014च्या नंतर आमच्या गव्हर्नमेंटने काय केलं, स्वाभाविक आहे ते सत्ताधारी खासदार असंच बोलणार. पण एज्युकेशनच्या बाबतीत, परीक्षा पद्धतीच्या बाबतीत, न्यू एज्युकेशन पॉलिसी, नवीन शैक्षणिक धोरण, NEP, असे कितीतरी वेगवेगळे विषय. ह्याची जी चर्चा ज्या सखोल पद्धतीने ट्रेजरी बेंचेसवरून, सत्ताधारी बाकांवरून होते आहे, ह्याच्या नेमकं उलट विरोधी बाकांवरती निव्वळ म्हणजे काय म्हणावं त्याला, हास्यास्पद असा प्रकार चालू आहे. चला हवा येऊ द्या सारखा कार्यक्रम जसं काय चालू आहे संसदेमध्ये.
आणि त्याच्यातूनही कमी पडलं म्हणून आमचा प्रत्यक्ष विरोधी पक्ष नेता म्हणतो की नाही आता मी पत्रकार परिषदेमध्ये बोलतो. पत्रकार परिषद काय त्याला पॅरलल अशी जागा आहे का? किंवा हे द ग्रेट आंदोलनजीवी योगेंद्र यादव असं बरळले होते, त्याच्यावर आम्ही वेगळा व्हिडिओ केला आहे, त्याचा तो व्हिडिओ पण दाखवलेला आहे, परत मी दाखवत नाही. की संसद से नहीं फैसले सड़क से होगे. अरे काय सड़क से होगे फैसले? कोण त्याला नियंत्रण करणार? कोणी उठून रस्त्यावरती उतरलं? म्हणून मी असं म्हणलं होतं की आज 10,000 लोकांनी एक मोर्चा काढला, तुम्ही तिचं ऐकलं. उद्या मी 20,000चा मोर्चा काढतो, अजून एक 30,000चा मोर्चा काढेल, कोणी 40,000चा मोर्चा काढेल, कोणी एखादा 2 लाखाचा मोर्चा काढेल. काय करणार? कोणाचं ऐकायचं? म्हणजे ते मोर्चाचे लोक मधाची संख्या ठरवायची आणि ज्याचा जास्त मोठा मोर्चा त्याचा ऐकायचा, असं करायचं? अरे ह्या सगळ्यातून तर वर्षाची वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्याच्या नंतर सगळं जग ह्या निर्णयाला आलं की लोकशाहीला दुसरा पर्याय नाही. 1950च्या दरम्यान फक्त भारतच नाही, जगभरातले अर्ध्यापेक्षा जास्त देश स्वतंत्र झाले आणि त्यांनी नवीन व्यवस्था आणायचा प्रयत्न केला. काही जणांकडे लोकशाही आली किंवा काही जणांकडे हुकुमशाहीच आली, पण लोकशाहीची काही तत्व, तुम्हाला काही चौकट, काही नियम, काही कायदे करावे लागले आणि पाळावे लागले. आपल्याकडचं नाही, जगभरातलं सांगतोय. दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर सगळ्या जगभराचे डोळे उघडले आणि त्यांच्याकडे नवीन व्यवस्था आली. आणि आता राहुल गांधी सारखा मूर्ख नेता, मूर्ख मी त्यामुळेच म्हणतोय, त्यांनी स्वतःच इडियट सारखा शब्द वापरले की म्हणतो आता संसद नाही, आता पत्रकार परिषदेमध्ये मी बोलणार. तू बोलल्यानं काय होणार आहे? तुला काही कळतच नाही त्याच्यात, तुला अक्कल नाही, तुला मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या तुला म्हणता सुद्धा येत नाही. जन्मलास तू भारतीय, बापाच्या पोटी, आईचं काय मी बोलत नाही. पुन्हा सगळ्यांना असं वाटतं की तुम्ही नको ते बोलता म्हणून. उसंतवाणी या सगळ्यावरची. लोकसभेमध्ये पास झाले बिल, मार्गामध्ये खीळ ज्याच्या होती. तर्कहीन सारी चाले बडबड, बुद्धी झाली जड राहुलची. संसदेचा वेळ वाया जाई, सारा फापट पसारा बाकीचा तो. पत्रकारांपुढे जीभ चरा चरा, संसदेत पारा उतरला. टीकेसाठी कोणी केली होती बंदी, संसदेत संधी वाया जाई. कोण अंधभक्त, कोण इडियट, मूर्ख इडपट भाषा ऐसी. अंत जाणीवना शहाणपणाची, विरोधी जनांची कीव येते, विरोधी जनांची कीव येते. या निमित्तानं अजून एक चित्र समोर आलं की विरोधी पक्षांना सुद्धा राहुल गांधी नको. अखिलेश यादव किंवा बाकीच्यांनी जी भूमिका घेतली तिच्यातून हे स्पष्ट दिसतं आहे की संसदेची व्यवस्थाच नाकारणारा जर हा विरोधी पक्ष नेता असेल तर तो पाहिजे कशाला? अरे तुला संसदेमध्ये काय आणि कसं ते आयुध वापरायची हे कळलेलं नाहीये. 2004 पासून हा माणूस संसदेत बसलेला, 22 वर्ष झाली. राहुल गांधीचं संसदीय आयुष्य 22 वर्षाचं आहे. आणि त्या राहुल गांधीला संसदीय आयुध कशी वापरायची, आपल्या पक्षाला दिलेला वेळ कसा सत्कारणी लावायचा, सत्ताधारी पक्षांची तांत्रिक बाबीवरून कशी कोंडी करायची हे जर कळत नसेल तर त्यांना संसदेतच जाऊ नये, बस बाहेरच पत्रकार परिषदा घेत. नाही तर परदेशामध्ये जाऊन बोंबा माराव्यात की आमच्याकडे लोकशाही कशी, लोकशाही खतरे में आहे, संविधान खतरे में. परत म्हणतो मी, बघूयात काय होतं ते. असंही म्हणायची पाळी नाही आली, बघायलाच मिळायला लागले काय चालले ते वगैरे. आणि उद्या ह्यांचे मतदार ह्यांना म्हणतील की तुम्ही बाहेरच बसा. आम्ही तर ही भूमिका आता वारंवार मांडतोय की बस झालं आता, तुम्हाला काही जमत नाहीये, तुम्हाला संसदेमध्ये बोलता येत नाहीये, तुम्ही कांगावा करताय खोटारडा, त्याच्यापेक्षा तुम्ही बाहेरच बसा, संसदेत जायची गरजच नाही. इथेच थांबूयात. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज.